आयुष्य झालं बाबा एकदाच. तर बाकी लोकांना कसं सांगायचं? मेसेज टाकू का? मी 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 तिथे लिहितेय. हा. हा. उन्नत तयार आहे. हा आहे. मी जॉईन करार म्हटलंय तिथे. शुभांगी हा. तयार आहे. हा, येतील एक एक जण. तुला जुने काहीतरी एक दोन श्लोक राहिलेत ना त्यातले त्या हो हो, ते ह्याचे घेऊन टाका ना, लंकामधले ते. लंकापुरीचे. हम्म. 18, 19, 20 असेच राहिले. रावणाचं वर्णन चाललं होतं ना. हा तेच ना. हा. आहेत 6 जण आपण. हम्म. हे दांत कांचन चित्रांगी झालं आपलं वैडूर्यस्य वरासन हे झालं हो. त्या दिवशी. 18वं, हा, हा, ते 17वं ते झालं होतं. झालं. हम्म. हो. हा. सुरू करूया का? आय थिंक बाकी 17 सगळे. पासून. हा हा हा. 17. हा. हा तस्मिन् जीमूत संकाशम प्रदीप्तोत्तम कुंडलम लोहिताक्षम महाबाहुम हम्म. महारजतवासस. हम्म. मग त्याचा फक्त इथं अभ्यास याचा अर्थ आहे या ठिकाणी मराठीमधला. हो. अशा त्या प्रकाशमान पलंगावर महाकपी हनुमानांनी वीर राक्षसराज रावणास झोपलेला पाहिला. हम्म. प्रदीप्त उत्तम कुंडलम तस्मिन् हम्म. मूत संकाशम अमूत संकाशम. तो सुंदर आभूषणाने विभूषित इच्छेप्रमाणे रूप धारण करणारा दिव्य हम्म. आभरणाने अलंकृत आणि स्वरूपवान होता. हम्म. पण हे कुठे आहे? इच्छे लोहिताक्ष म्हणजे खरं तर लाल डोळे ना. लाल डोळ्यावाला. हा, ते हम्म. इंग्रजीमध्ये लिहिलं त्यांनी बरोबर. हा. 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 आणि ब्लड महाबाहू शॉर्ट म्हणजे आईज. मोठे भुजं भाऊ, असलेले. हा. हा ते मोठे भाऊ असलेला. पण हा. इथे इच्छेप्रमाणे रूप धारण करणारा कुठे आहे याच्यामध्ये? हे नाहीये तसं, ते तसं हम्म, नकोय. ते नाहीये ते त्यात. ठीक आहे. आणि रजत म्हणजे चंदेरी वस्त्र. हा चंद्री कपडे हा घातलेला. वास म्हणजे हा. कपडे, वास हम्म. सम हा. महारजत. ती तुम्ही एक दुसरी फाईल केली आहे ना, हा PDF. त्यामध्ये आहे त्याच्यात ते ते जास्त ते बारीक आहे हा, यावर चांगलंय. दिसणार नाही. ते हा दिसणार नाही, बारीक आहे ते. हा, ठीक आहे. नको आता ते नका काढू. हे आपण पुढे जाऊया. मुक्तामणी विचित्रेन. मुक्तामणी हम्म. विचित्र. हा हम्म. वाचा वाचा. वाच. मुक्ता. मुक्तामणी विचित्रेण हम्म. कांचनेन विराजितम् मुकुटेन प्रवृत्तेन कुण्डलोज्ज्वलिताननम्. कुंडलोज्ज्वलिता ज्वलित आननम. जलितानन आननम. हा, म्हणजे मोती आणि मणी हम्म. असे विचित्र सोन्याच्या मुकुटात शोभित असलेली, आणि त्याची ती अशी कुंडल म्हणजे कानातले हे पण आहे. हम्म. कानातले. आणि उज्ज्वल मुख, उज्ज्वल आनन मुख. हम्म. हा. प्रकाशित. असा असा प्रकाशमान. तो. हा. प्रकाशमान हा. अरविंद. असा तो कांचनेन रावण. विराजितम. सोन्याने विराजित हा. झालेला. सोन्याने विराज. मुकुटेन अपवृत्तेन. मुकुटाला हा. ते उद्भासित झाले होते. ठीक आहे. उदभासित. उद्भासित म्हणजे काय? वेअर सेट अगदी असाइड. नकोय तो काय. हा. स्टडेड विथ गोल्ड साईट. अँड पर्ल्स वॉज सेट असाइड. हा. नॉट ठीक आहे. सेट साईड. ओके. रावणाचं नाही. पुढे घेऊया. पुढे. माशराश प्रतिकाश. वाचा. माश राशी प्रतिकाशम निश्वसंतम भुजंगवत गांगे हम्म. महती तोयांते प्रसुप्तमीव कुंजरम. तो स्वच्छ स्थानी ठेवलेल्या उडदाच्या राशीसारखा दिसत होता. हम्म. माश राशी प्रतिकांश हा, माश म्हणजे उडदा. हा, उडीद. हा, चांगलं. हा, म्हणजे आणि इतका ते काळे उडीद बर का. काळे उडीद. काळा होता तो, म्हणजे हो. त्याचा काळा न काढलेलं उडीद. साला सकट. हा हा, ते काळे उडीद असतात ना, हा सालासकटचे. साला सकट. म्हणजे तितका काळा होता हा, तो, म्हणजे इतका काळा पक्का होता. रंग, आणि पक्का रंग म्हणतात त्याला. सर्पासारखे निश्वास सोडत होता. सर्प हम्म. कसा फस करतो तसे हा. श्वासोच्छ्वास घेत. आणि घेत कसा होता. तर घोरत म्हणजे गंगेतल्या खोल पाण्यामध्ये
झोपलेल्या हत्तीसारखा. हम्म. म्हणजे पाण्यामध्ये हत्ती झोपलाय आणि तो असा फासफूस करत श्वासोश्वास करतोय प्रसुप्तमिव असं त्याचं कुंजरम. झोपलेला. झोपलेला. गंगे नदीत तोयंत्रिक काय आहे हे धातू? तोय 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 म्हणजे नाही, पाणी ना. मलाही तेच वाटलं. अंते. तोय म्हणजे पाणी आणि ते म्हणजे रांगे आतमध्ये ना, महत्त्वाचं वय म्हणजे आहे. पाणी. पाण्याच्या आतमध्ये पाण्यात अंते असं मला वाटतंय. तो त्याचे पुढ काय आहे तो या अंत्याची? तोय अधिक अंते वाटतंय. अंते. अंतेच येईल पाण्यामध्ये. महती म्हणजे मोठ्या मोठा. पाण्यामध्ये मोठं आहे. अगाध पाणी आहे. उमेश होय, हो. अगाध खोल असणारे म्हणजे आणि त्या ह्याच्यात तो असा गाढ हम्म. झोपलाय. हत्तीच्या मावा एवढं पाणी. हा एवढं पाणी पाहिजे हत्तीवर. 15-20 फूट पाणी असतं. आधी हाही मोठाच दाखवलाय ना. त्या हम्म. बाळधुरीने काम छान केलंय पण नाही का त्याच्यात महाभारत हा रामायणात सॉरी हा 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 हो, हो, हो. बाळधुरी आहे ना बाळधुरी. हा बाळधुरीण कुठे मोठ- केलं? रावणाचं? तोच होता ना. नाही हं? नाही तो नॉर्थ इंडियन मग होता कुणी कोणतरी. केलं? तिवारी काहीतरी नाव त्याचं ना. हो का? अरविंद त्रिवेदी. त्रिवेदी. हा त्रिवेदी. अरविंद त्रिवेदी बरोबर. हम्म. हा तो रावण होता ना. हा रावण. त्याला इतके सुंदर गेले. अगदी दिसायचा तो. छान हो दिसायचा. आणि हा छान काम छान करायचं होतं. ते छान काम छान होत अगदी म्हणजे हो ना तो बरोबर. रोज क्षमा proper मागून हे काम करायचं. अगदी रोल छान मिळालेला त्याला. हा. प्रसुप्तमिव ते कुंजरम. डोळ्यासमोर येत आहे पण हे श्लोक हा. वाचताना. हो, हो, हो. आठवतंय सगळं. हा पादमूलगताश्चान्त्य पादमूलगताश्चान्य. ददर्श समूहात्मनः पत्नीः हा सह प्रियभार्यस्य तक्षरक्षः पते. हा हा प्रत्येक गृहे. पादमूलगताश्चान्य पायापाशी हम्म, असलेल्या हम्म. ददर्श पाहून सुमहात्मन पत्नीः सह प्रियभार्यस्य. हम्म. तो महात्मा म्हणजे ते रावणाचाच विशेष आहे ना. रावण करता ते हा रावणाकरता वापरल्या. ददर्श तस्य म्हणजे रक्ष पाय. पतिगृहे. हा चरणाच्या आसपास झोपी गेल्या होत्या. पादमूलगताश्चान्य. तस्य क्लासमध्ये विचारते बाकी सगळ्यांनी त्या दुसऱ्या पीडीएफ पण पाहिल्या आहेत ना दिलीपजींनी पाठवलेल्या. हा शब्दार्थाचं वेगळं काढलं हो, तुम्ही हो. ते. हो, हो. हो. पाहिलंय. त्यामध्ये काही जर चुकीचं वाटलं सांगा मला करेक्शन करण्याकरता. क्लिअर वाटतात त्या जास्त. हा त्यांनी खूप कष्ट घेतले ते. त्याचं खूपच प्रिंटआउट प्रचंड. काढायचं का? हे सगळं तुम्ही त्याचे तयार print out केलं काढायचं? दिलीपजी? हा म्हणजे काय हो. ते मी ते एक हे डिक्शनरी एवढे घेतली सगळे चार्ट्स आपटे एवढे ते हो हा आणि ते शुकहाचं पण तुम्हीच तयार केलं? शुकाचं केलं आज केलं हो. ते शुकाचं. अरे बापरे, खूप खूप छान आहे. मोठं काम केलंय नाही काय होतं ते आपल्यासाठी त्यांनी. प्रत्येक हो, शब्दाचं खूप घेतलं ना आपण असं ब्रेक करून तर मग आपल्याला कळतं ते व्यवस्थित. हो हम्म. छानच. लक्षात राहो की न राहो पण ते त्यावेळेला कळतं आपल्याला ते. कळतं बरोबर. नाही सोपं जातंय त्यामुळे. हम्म. हो. मेहनत खूप आहे पण ह्याला. हा तेवढं होतं. हो थँक्यू दिलीपजी. की आपल्याला Thank you, असे सहज दिलीपजी. अध्याय मिळालेत. प्रिय भार्यस्य हो तस्य. आपल्यासाठी कुठे आहे त्यांनी actually ते? मेहनत घेतली. तस्य रक्षः पतिगृहे हे कुठे आहे याच्यामध्ये अर्थामध्ये? तस्य रक्षः पते गृहे. रक्ष म्हणजे राक्षसाच्या पती का? राक्षस पतीच्या घरी का? त्याच्या राक्षस आणखी राक्षस राजाच्या का घरात स्वामी? असं दिलंय. राक्षस राजाच्या राक्षसाचा घरात असं स्वामी. दिलंय. तेच म्हणजे राक्षस. राजा हे रक्षण करण्याची रक्ष म्हणजे राक्षस आहे तो. जे रावण राक्षस पतीच्या हा. घरी. रक्षापती. हम्म. हा ते त्याचा हे आलं नाही वाक्य आलं नाही याच्यावर. म्हणजे याला मॉडिफाय त्याच्या करावं लागेल अनेक अर्थाला थोडंसं त्या. हा इथे हा याची पीडीएफ जरा वेगळाच आहे. याचं मागून घेऊ आपण ते याचं पीपीटी मागून घेऊ आणि त्याला मॉडिफाय करून म्हणजे घेऊ. आता ह्याचं पूर्ण प्रिंटआउट काढून घ्यायचं का तुम्ही पाठवलं ते पण? पीडीएफ करताय कसं करायचं पीपीटीचं पीडीएफ मध्ये रूपांतर? पीपीटीचं पीडीएफ करता येतं. हे उलटं नाही करता येत. पीडीएफचं पीपीटी करायला व्यवस्थित नाही येत. नाही पीपीटीच मला येत
म्हणून काही नाही, त्याला विचारते. सेव्ह करायचं, सेव्ह ॲज म्हणायचं आणि तिथं ऑप्शन मध्ये खाली PDF टाकायचं, येऊन जातं 1 मिनिटात. आपण बरं. जसं वर्डचं करतो ना, तसं डावीकडे हा ऑप्शन हा असतं हा ना तसं. फाईलचं, ते फाईलला क्लिक, तुम्ही कसं हा हा कॉम्प्युटर करता ना, कॉम्प्युटर करायला पाहिजे त्याला. हो कॉम्प्युटर डावीकडे फाईलला क्लिक केलं तर सेव्ह ॲज येतं. माझ्या सेव्ह कॉम्प्युटर ॲज मध्ये काय नाव द्यायचं, नाव द्यायचं आणि ते खाली दिसा बर ॲरो असतो, त्या ॲरोला क्लिक केलं की अनेक ऑप्शन्स येतात, त्यातलं PDF ऑप्शन अच्छा. घ्यायचं हम्म आणि येस म्हणायचं, म्हणजे होऊन जातं. अशा रीतीने आपण त्याला हम्म हनुमानाने काय काय बघितलं हो हे हम्म. बघितलं. ते याचं जेव्हा उजळणी ते होईल तेव्हा अभ्यास. पुन्हा आपण एकदा बघूत काय. फक्त इथे 17व्यामध्ये जे ना संपत्ती जळून भस्म केली, काही वाक्य त्यातली जी अर्थामध्ये वाक्य हा, श्लोकामध्ये त्याचं नाही आहेत, समजलं नाही. तेवढं का नाहीच आहे श्लोकामध्ये, ते काढून घ्यावं लागेल फक्त. हम्म. ते कसं थोडं मूळ सुंदरकांडातनं थोडं त्यांनी रेफरन्स घेतलाय हा, ते फक्त. सुंदरकांडामधले प्रत्येक हम्म श्लोक मी हम्म. काढला आणि त्याचा त्यात हो तुम्ही दिलेला अर्थ पण घेतला मी तो. तर हो त्या हो अर्थाप्रमाणे आपण ह्याला बदलून घेतो, थोडस घेतलंय म्हणजे ते ऍडजस्ट कर. करेक्ट होईल त्यामध्ये. हो ह्याला करू बंद मग. आता आपण हो आता शुकचा घेऊया ना पाठ. हा तुम्हाला तो हा पाठ हा उघडता येणार का? येईल ना. 12वा नको का क्रियापद विचार? झाला की 12 तो? झाला नाही का 12वा? हा झाला तो तो. झाला हा, ना. झाला बरोबर. झालं. आपलं व्याकरण सगळं झालं. हा आता हे झाला का? हो हो. तुम्हाला काही प्रश्न असतील ना तर आपल्या ग्रुपवर टाका, म्हणजे आमचे पण बरं सगळ्यांचे जरा विचार होईल परत की काही राहिलंय का. चालेल. हा हा काय झालं हे? कारण पाठ 12 आणि पाठ 14 हा जरा आपण हा पुस्तकातनं वाचूनच करायचंय. तरी बरं. आपण वर्गात इथे घेतला. हम्म आपल्याला ना अजून 3 पुस्तकं पूर्ण करायची. हो हो म्हणजे एप्रिल, खरंय. मे, हे पुस्तक जून, करायला जुलै 1 आणि महिना ऑगस्ट. लागला. हे पुस्तक करायला जवळपास 1 महिना लागलाय. हो तरी तरी अजून राहिलं आपण थोडी बरंच पाठ. भरभर केलंय. हो म्हणजे ते बरोबर. PDF सगळे असल्यामुळे भरभर झालं. आता ह्याचं हम्म. साईज हा इथं आहे, नाही असू दे. दिसतंय दिसतंय का आता? तुम्हाला मोठा? हा हो हो नाही छान दिसत. बापरे, केवढं डिटेल मध्ये केलं तुम्ही, 13वा बापरे. आणि 15वा नंतर करायचा आहे का? सत्यवादी हरिश्चंद्र आणि तो पण आहे अं, माझ्याकडे, तो हा, घ्यायचा का? बाकी मूल्य. ना. नाही, हा सोपा आहे, हा एकदम हा सोपा सोपा हा आहे. आहे ठीक आहे. म्हणून हा, आज घेऊन घेऊ. एक 15-20 चालेल मिनिटामध्ये होऊन जाईल, 15-20 मिनिटामध्ये याला. हा चालेल. ठीक आजच्या आहे. तासात होऊन चालेल. जाईल. हो हो हा, तुम्ही वाचताय वाचा का कोणी शुभांगीता याला? पहिली 4-5 हा वाक्य हो वाचा. वाचा, वाचते. सोपं आहे एकदम ते. हा हो छोटी हो छोटी वाक्य आहेत. दिलीपजी, येस सर. हा हा या वेलकम म्हणजे मी वेलकम. पोपट आहे ना. दिलीपजी, मी काय म्हणतोय, मी हो, बघितलं, हा जर का एवढा सोपा असेल तर मग आपण ह्याच्यामध्ये वेळ घालवायचा का? एक 10-15 मिनिटं होऊन जाईल, जास्त वेळ काय वेळ लागत नाही एवढा. नाही तर म्हटलं तेच आपण अवघड धड्यांवर लक्ष देऊ. नाही, हे लगेच कारण होऊन की जाईल, म्हणजे काय तुम्ही हे आता. जे अनालिसिस पाठवलंय ना, ते वाचूनही प्रत्येकाला आपापलं कळू शकेल खरं. नाही, ते आहे म्हणा. बंद हो करू का याला? चालेल ऍक्च्युली. बंद हा करू का म्हणजे मग? मी असं करूया, हा आपण फक्त संस्कृत वाक्य आणि मराठी वाक्य वाचूया. ठीक आहे, चालेल. सगळं नाही, बरं. डिटेल नको वाचायला. ठीक आहे. नाही, सगळं नाही वाचलं, गरज पण नाहीये. म्हणजे आय एम शुका हा पोपट असं वाचूया. हम्म. हो हा हो. हा हे चालेल इथे का? हे इथे आहे आणि खाली अर्थ आहे. हा, चालेल. अयम शुकः हा हा पोपट आहे. एषः हा सुंदरः हा हा सुंदर पक्षी आहे, म्हणजे सुंदर आहे. एषः हा हे हे इथे कट झालं, हे वाक्य आहे. एषः सुंदर खग आहे असं ते अन्वयामध्ये खाली. हा सुंदर पक्षी हा आहे. हा अस्य हा. पक्षौ हरितौ. हम्म. हे पक्षौ जे आहे ते पक्ष म्हणजे पंख, पंखाची द्वितीय पंख, विभक्ती. हा, 2 पंख. दोन हा पंख. हा. अस्य पक्षौ हरितौ, आणि याचे पंख हिरवे आहेत. हरितौ म्हणजे हम्म. शुभांगी ताई अस वाचतात का? हा. हा, वाचा. अस्य चंचुः रक्तः भवति. म्हणजे रक्ता भवती, त्याची चोच रक्ता हा नाही. लाल असते. रक्ता लाल. भवति. हा हम्म. त्याची चोच लाल असते. याच्यामध्ये बघायचं फक्त एवढंच आहे की हा चंचुहू जरी असलं ना तरी हा स्त्रीलिंगी येते, म्हणून रक्ता आला इथे. हम्म हम्म. अच्छा. हम्म, हम्म, हम्म. हा चोच. हा बरोबर, ती चोच हम्म, बरोबर. हम्म. तीच म्हणजे हा, मराठीमधलं अस्य आहे आणि संस्कृतमध्ये पण हो हो. चंचुहू म्हणजे स्त्रीलिंगीच आहे. हम्म. अस्य पृच्छं च परमं शोभनम्.
इथे त्याचं शेपूट अत्यंत सुंदर आहे. परमम. पृच्छम म्हणजे हम्म. परमम म्हणजे अत्यंत. च आहे ना अयम तर उष्ण त्याचं देशेषु होणार आणि आहे. त्याचे असं होणार. हा हा. हा हा त्याची काय 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 त्याचे हो, शेपूट म्हणजे आधी पंख सांगितले ना म्हणून पुढे आणि शेपूट असं. हा 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 त्याचे हम्म. पंख आणि आणि त्याचे शेपूट अत्यंत सुंदर आहे. आणि पाहिजे इथे हम्म. आणि टाकून घेतो इथे. ओके. हा. अयम उष्ण देशेषु जायते, हे जायते राहिलं इथे यायचं. ते काय हा, झालं जायते नंतर ते ऍडजस्टमेंट मध्ये क्रियापद. एक अक्षर काही गळालं म्हणजे हा. झाकली गेली. अच्छा अच्छा, हा हा, बरोबर, ठीक आहे ठीक आहे, लक्षात खाली येईल. अन्वयमध्ये आहे पाहते. हो अयम उष्ण हो देशेषु हो. जायते. हा. जायते आहे जन्म हा जन्मणे. उष्ण देशात जन्माला येतो. जायते म्हणजे जन्म घेणे. हा. जन म्हणजे जन्मणे. जन पासून जायते. आणि ते हे आत्मनेपदी आहे म्हणून जायते आत्मनेपदी. आलं. हम्म. हम्म. शुकानां बहवः भेदाः भवन्ति. भेदाः हा. भेदाः म्हणजे वेगवेगळ्या अनेक प्रकार. प्रकारचे व्हरायटी. अनेक प्रकार. हा, व्हरायटी, अनेक वेगवेगळ्या प्रकार. प्रकार पोपटांचे दिसत पुष्कळ प्रकार असतात. आहेत. भवंती म्हटलं म्हणजे असतात असतात. किंवा आहेत. हम्म. संतीने म्हटलं त्यांनी ना. हा. आहेत नाही असतात आता बरोबर हे वाटते. हा ठीक आहे असतात. कारण संती म्हणलं की असतात. आपण आहेत म्हणतो. आहेत म्हणतात. हा ते केचित रक्तः केचित पितः केचित कर्पूरः केचित धवलः केचित पुढे काय अजून ते केचित धवलाच्या पुढे श्यामा. श्यामाः श्यामा. श्यामाश्च भवन्ति. हे काय इथे काळी पट्टी माझ्यासमोर श्यामाश्च नावांची त्यामुळे ते दिसत नाही मला. ते केचित ओके, रक्तः ते हा. सगळं तेच. हा त्याची रक्त मग हे त्याचे वेगवेगळे त्याचे हा. काही लाल काही पिवळे काही काही तपकिरी लाल, काही काही पांढरे काही पिवळे, काळे काही असतात. तपकिरी, काही पांढरे, काही काळे असे काळे असतात. हा वेगवेगळ्या रंगाचे पोपट. फार सुंदर टेबल तर बनवलं आणि तुम्ही, वीस आहे हा. हा आणि ते टाका ना. आणि आणि काळे असतात असं आहे ना. आणि घालायचं राहिलं तिकडे हा वाटतं. ते आणि विसरलं माझं ते. हा कारण श्यामाश्च लिहिलं. हो श्यामाश्च हा, येस. श्याम च आणि पाहिजे आलं ना इथे. तिकडे. आणि च पाहिजे बरोबर आलंय आहे. तिकडे. हो श्यामाः हो प्लस च. येस येस. हो हो इथे हम्म, हम्म. हम्म. राहिलं इथे. शुकम अस्माकं जन अरे. अस्माकं प्रदेशे देशे. प्रायः हरितः एव भवन्ति शुकः. हम्म. असं सोपंच आहे हे. आमच्या प्रदेशात बहुधा बहुधा पोपट हिरवे पोपट हिरवेच असतात. असतात. म्हणजे आपल्याकडे हिरवे. दुसऱ्या रंगाचे नसतात. हम्म. बहुधा शुकम पोपट म्हणजे एव म्हणजे च. नाही मला काय वाटतंय बहुधा हम्म. हे हिरवेच ह्याचं विशेषण आहे खरं तर ना म्हणलं तर. बहुधा हिरवेच पोपट असतात. पोपट तर असतातच पण बहुधा हिरवे असं म्हणतो ना. मग तसंच आहे की. जास्त नाही करून पोपट बहुधा हिरवेच्या पुढे बहुधा पुढे घ्या बहुधा असं तो नंतर म्हणे. हिरवेच येणार आणि पोपट नंतर येणार. हा ओके असं ओके, ठीक. मराठी हिरवे हे हा. महत्वाचं ठीक आहे आहे. आपल्याला सांगायचं आहे. बहुधा म्हणून पोपट बहुधा नाही. हा हिरवेच पोपट असतात. बहुधा हिरवे पोपट बहुधा अलीकडे घेऊन टाकू. हिरवेच पोपट असतात. बहुधाच्या अलीकडे घेऊन टाकू त्याला. हा पोपट बहुधा हिरवेच असतात. पोपटाच्या अलीकडे बहुधाच्या अलीकडे नाही. नाही प्रदेशामध्ये बहुधा पोपट बहुधा हिरवेच असतात असं घ्यावं लागेल ना त्याला. हो, आलटून ठीक. हा अलट पलट चालतंय करायला पाहिजे. चालतंय प्रा- प्रा- हा. ओके, ओके. प्रायःचा अर्थ प्रामुख्याने. प्रामुख्याने बहुधा ऍक्च्युली प्रामुख्याने प्राय चालेल. प्रामुख्याने हो. प्रामुख्याने करून देऊ. प्रामुख्याने आहे, बहुधा ओके नाहीये. ठीक आहे ठीक आहे. ओके चालेल. शुकम जनः किरम किंकिरातं वा वदन्ति. जना हम्म. शुकम किरम किंकिरातं वा वदन्ति. लोक पोपटाला खीर किंवा लोक किंकिरात म्हणतात. खीर हा शब्द ऐकलेला आहे मराठीमध्ये. किंकेर किंकिरात नाही ऐकलं. हा किंकिरात किरम होतं. हो. किंकर म्हणतात, किंकर. किंकर का अच्छा. हा. खीर किंवा कीर किंवा किंकर. आता किंकर रात म्हटलंय पण त्यांनी किंकर म्हणतात असं मला वाटतं. संस्कृतमध्ये किंकिरातम घेतलं ते. मराठीमध्ये किंकीर आहे का किंकर. हा, ओके असं वाटतंय ते खरं. बदलून घेऊ त्याला. अयम नाही, धान्यम असं नाही. फलानी बीजानी लघुन ते बघा, पयान दिलीपजी परत या जरा वाक्याचा अर्थ वाचता का कृपया? हा, याचा ना हा, हे हा, शुकमचा ना. हा आता लोक लोक पोपटाला कीर किंवा 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 वा म्हणून किंवा आलं. ओके ठीक हा आहे. वा म्हणून किंवा आला. हा बरोबर आहे. किंकिरात म्हणजे किंकीर का किंकिरात बघावं लागतं ते. मराठी नेमकं काय ते. किंकिरत. किंकीर आहे ना. किंकिरात किंकेरात अच्छा. शुकाला किंकेरात
म्हणजे पोपटाला किरम म्हणजे हे परत द्वितीय विशेषण होईल आणि किंकिरातम हे पण नाही, द्वितीय विशेषण किरम होईल. किरम हे द्वितीय नाहीये. नावच आहे ना ते पण. हा, किरम हे नपुसकलिंगीच त्याचं ते. पोपटच. अं, पण ते हे काय त्याला नाव किरम पण म्हणतात आणि एक किंकिरात पण प्रकार म्हणतात संबोधनच असं. आहे ना ते. त्याला काय हा, म्हणतात? संबोधन आहे. किरम म्हणतात त्याला, किंकिरातम म्हणतात. म्हणजे ते नाही, संबोधन आहे ती प्रथमा पाहिजे. मग नपुसकलिंगी प्रथमा प्रथमा. विभक्ती प्रथमा आहे त्याची. हो, बरोबर हा, आहे. नपुसकलिंगी प्रथमा आणि संबोधन आहे. किंकिरातम हे देखील नपुसकलिंगी प्रथमा आहे. नपुसकलिंगी हो, प्रथमा, बरोबर आहे. ठीक आहे, हम्म. ओके. ओके. पण दुसरी विभक्ती म्हटली त्याच्यात. नाही, नाही प्रथमा नाही नपुसकलिंगी मध्ये नाही, दुसरी नाही. प्रथमामध्येच म येते. हे पहिलीच म आहे, राहतं. दुसरी नाही. वनम सारखं, वनम सारखं. किरम आणि किंकिरात काय झाला? किंकिरातम. वनम वने वनानी वनम. नाही नाही नाही, हे हा, चुकलं. वनम हे पण नाही का, नाही, वनम वने वनम. दुसरी नाही, पहिलीच पाहिजे. वनम सारखं. त्याला काय म्हणतात? ते एकवचन. किरम म्हणतात, किंकिरातम म्हणतात त्याला. म्हणजे द्वितीय नाही काही कारण. आणि ते प्रथमा पुल्लिंगी एकवचन. म्हटलंय, पुल्लिंगी म्हटलंय तिथे नपुसक आहे. हे हा. पण चुकलं. हे पण हा, चुकलं. ते हा, तिकडे द्वितीयत नपुसक करायला नकोय, लागतं. ते प्रथमेतच पाहिजे. प्रथमेच हो पाहिजे आणि हो. इथे नपुसकलिंगी किंवा पाहिजे. पोपटाला असं झालं ना कारण पोपटाला ते. की काहीच नाही. आपण नपुसक. मराठीत देखील नाही का म्हणत, मी आईला आपण माता म्हणतो, तर त्यावेळेला तर माता हा शब्द प्रथमेतच असतो हो, हम्म. मराठीत पण. द्वितीय नाही, ते येस, प्रथम असेल. बरोबर. करेक्ट, युअर राईट. हम्म. अयम चूक भूल धान्यम. द्यावी घ्यावी. पण ते आहे करेक्शन. उद्या रिवाइज टाकून देतो परत. एकदा सरांना विचारायला लागेल किंकीरचं, कारण गुगलवर किंकीर म्हणजे हत्ती दिलंय. हो का? अं? कुंजर आहे ना. अं? किंकिरात मग आहे ना, हत्ती किंकिरात. कुंजर किंकिरात काही आहे का शब्द मग? किंकिरातम बघायचं. काय आहे? हा, किंकिरातम. किंकिरातम आहे ना हे. आहे का शब्द किंकिरातम असा? ते मराठीमध्ये बघायला असं लागेल ऐकलंय, खीर ऐकलंय. खीर म्हणजे पोपट माहितीये. किंकिरात हो नाही. हो, कीर कीर ऐकलेलं आहे मात्र. किंकिरातम हा. बघायचं. हम्म. अयम धान्यम फलानी बीजानी लघुन कीटान च खादती. बरोबर आहे. धान्य, फळे, बीजे, लहान किडे खातो. हे सगळं लघुन बहुवचन आहे. कीटांच्या खादती. हा. हो, लघुन कीटान म्हणजे बहुवचन, द्वितीय बहुवचन. लहान किडे. हा. हा, खातात. बरं, फलानी बीजानी पण द्वितीय बहुवचन आहेत. हम्म. धान्यम द्वितीय एकवचन आहे. लघुन पण द्वितीयच येईल का? लघुन लघुन कीटान ना, लघुन विशेषण म्हणजे राहील त्याचं. छोटे किडे. छोटे हा, किडे. हो ना. आणि हा, त्यामुळे हे- लघुन म्हणजे कीटान. कीटांप्रमाणे लघुन झालं ते, म्हणजे बरं. त्यामुळे हम्म. च खादती. ते विशेषण. हम्म. ठीक हे आहे. अयम विशेषण. वनेषु वाटिकासु अयम वनेषु जलाशयेषु वाटिकासु जलाशयानां वा तटेषु वृक्षाणां कोटरेषु नीडम करोति. नीडम म्हणजे घरटे. कोटरेषु म्हणजे बुंध्यामध्ये वाटतं. कळतंय ना? पोकळीमध्ये. झाडांच्या बुंध्यांमध्ये पोकळीमध्ये. हा, मध्ये जागा असते ना, पोकळी एखादी. झाडाची घरटे ढोली बनवतात. असते ना त्याच्यात. ढोली ढोली. ढोलीमध्ये. ढोली. हा. जंगलात, बागांमध्ये, जलाशयांच्या काठी किंवा झाडांच्या पोकळीत घरटे करतो. घरटे करतो. हम्म. झाडाची ती ढोली असते ना अशी. म्हणजे पोकळीला बुंध्याचाच भाग हिंदीत आहे. काय म्हणायचं? बुंद्यामध्ये नाही म्हणजे त्याच्यात बुंदा नाही म्हणतात एक्झॅक्ट त्याला. पोकळी असते की मध्ये कुठतरी एखादी सेम सेफ जागा, बुंद्याच्या मध्ये गोल गोल सेफ जागा म्हणतात असते ना. एखादी कुठतरी. ढोलीत म्हणतात ना. ढोली ढोलीच ढोली म्हणतात. ढोली. हम्म. ढोलीत म्हणतात. ते पोकळीत म्हणण्यापेक्षा ढोलीत म्हणलं तर हा हा. मराठीत आपण तसंच म्हणतो ना. त्याला त्याच्या स्टेम मध्ये असा गोलाकार खड्ड्यासारखा हा, भाग थोडासा असतो. खड्डा असतो हो. मध्ये हो. आणि थोडं सेफ हा. असतं बाहेर. हम्म. हा, सेफ. ते थोडस ते वा तटेषु वृक्षाणाम आहे ना, ते जलाशयानाम वा तटेषु पण जे वेगळं होऊन जातंय थोडं तुमचं ट्रान्सलेशन. जलाशयांच्या वाटिकासु. किंवा वा म्हणजे किंवा ना. नाही, आता कसं आहे ते जलाशयानाम तटेषु असं आहे. जलाशयानाम वेगळं आहे आणि तटेषु वेगळं आहे. तर तटेषु म्हणजे कोणाच तटेषु म्हणजे तट कुणाचा आहे तो? जलाशयांच्या किंवा
हे वा ते काठांची आता हे जे वाक्य आहे तसं ते ओरिजिनल आहे ते तटे जलाशयांच्या तटाला असं अर्थ घेतला मी. पण तटेश मग आणखी दुसरं तट काय नाही इथं. पाण्याचं तट एवढंच आहे म्हणजे त्याची खरं म्हणजे किंवा असं असेल ते ते वनांच्या वनात, कारण की शू म्हणजे सप्तमी, वाटिकासू म्हणजे वाटिकेमध्ये म्हणजे परत बागेमध्ये किंवा असं बागेमध्ये बागेमध्ये बागांमध्ये बागांमध्ये किंवा नाही, वाटिक किंवा जलाशयांच्या किनारे. तटांवर असणाऱ्या हा. वृक्षांच्या हा ढोलींमध्ये घरटे करतो. हा हे हम्म. बरोबर वाटतं, एकदम बरोबर वाटतंय. म्हणजे किंवा म्हणायचं आणि मग नाही मग असं असेल ते किंवा जलाशय मग बागांमध्ये किंवा जलाशयांच्या काठावर असलेल्या वृक्षांच्या डोलीत. बरोबर अश्विनीताई. हा ओके, ठीक आहे. तुम्ही आता ते सांगितलेच मी परत एकदा नाही, बरोबर सांगितलं. जंगलात, बागात किंवा जलाशयाचा असं. बागांमध्ये किंवा जलाशयांच्या तटांवर. जंगलात, एक काम बागात करू का? किंवा जलाशयांच्या तटांवर पण होतो ना, वर किंवा मध्ये असं दोन्ही होतं, त्यामुळे तटांवर हे बरोबर वाटतं प्रसादजींनी सांगितलं. अश्विनी एकदा पूर्ण वाक्याचा अर्थ पूर्ण सरळ सांग. हा जंगलात, बागांमध्ये किंवा जलाशयांच्या. एक मिनिट, मला वरचं संस्कृत वाक्य जरा दाखवा ना. एक मिनिट म्हणजे थांबा, मग मी मी काय करतो ह्याला बंद करतो मी. अरे राहू दे, राहू दे. ते वर्ड फाईल आता काढतो ना, एवढं म्हणजे काही करेक्शन मग मी ह्याच्यातलं एवढं- घेते. करेक्शन करता येईल त्यात ना लगेच मग. ठीक आहे. हे बघा, हा वनांमधील बागात किंवा वनांमधील भागात जलाशयांच्या नाही, वनांमध्ये स्वल्पविराम. हा वनांमध्ये स्वल्पविराम, बागांमध्ये स्वल्पविराम, बागांमध्ये किंवा जलाशयांच्या तटावर असलेल्या झाडांच्या ढोलीत घरटे करतो. बरोबर. बरोबर. 3 ठिकाणी म्हणजे वनामध्ये, बागांमध्ये किंवा जलाशयाच्या काठांवरच्या वृक्षांच्या डोलीमध्ये. बरोबर. वृक्ष कुठे ढोलींमध्ये. कुठे आहेत? तर जंगलात आहेत, बागेत आहेत आणि जलाशयाच्या काठी आहेत. असा अर्थ. अगदी ठिकाणचे सोपा अर्थ. वृक्ष. बरोबर आहे पल्लवीताई. अशा सगळ्यांचे वृक्ष कुठे आहेत? तर असे वृक्ष. तर ते या तिन्ही ठिकाणच्या वृक्षांवर तिन्ही ठिकाणच्या वृक्षांच्या डोलीत. डोलीत. करेक्ट. डिटेल आहे, ओके, डिटेल सांगितलं. ठीक आहे. व्यवस्थित हे केलं ते. नाही ठीक आहे, पण दिलीपजी तुम्ही हे केलंय ओके. त्यामुळे नाही, ठीक आहे. हे लक्षात येत आहे. ठीक तुम्ही आहे. म्हणजे ओके. तेच ना, तुम्ही हे केलंय म्हणून त्याच्यावरती आपण चर्चा करू शकतो. नाही, प्रॉब्लेम तो नाही. म्हणजे वर्ड फाईल काढली मी, पण उद्या करतो त्याला, प्रॉब्लेम नाही. नाही, सावकाश करावं, तसं काही नाही. बरं. पंक्तीषु उड्डीयमानः. म्हणून आपल्याला कळतं पटापट ना. शेअरिंग केल्यामुळे कळतं. होणार आहे. हो. नाही, तेच ना. थोडंफार होतं असं. हो. होणारच. पंक्तीषु उड्डीयमानः एते आकाशमण्डलं मर्कतस्थलम् इव दर्शयन्ति. पंक्तीषु रांगामध्ये, वळीमध्ये उडणारे हे पोपट. उड्डीयमानः एते हे आकाशमंडलम, आकाशमंडलामध्ये. मंडलम म्हणजे ते तृतीया विभक्ती सारखं झालं का? मर्कतस्थलम इव दर्शयन्ति. म्हणजे द्वितीय. पाचू. मर्कत म्हणजे पाचू ऍक्च्युली. पाचू सारखं, पाचूच्या एखादा ते हिरव्या रंगाचे असतात ना. पाचू हिरव्या रंगाचं. हिरवे भोर दिसतात असं, म्हणजे उडताना ते सगळे अशा एका रांगेमध्ये. माळच्या माळ असते ना. बगळ्यांची माळ असते तशी ही पोपटांची माळ. थव्या नाही, आणि ते थव्यानीच उडतात ना. हो. एकट्या पोपटने क्वचित असतात. म्हणजे असे लाईनीने उडतात. मर्कतस्थलमचं काय असणार? पाचू सारखं स्वरूप हिरवं. मर्कत म्हणजे पाचू.
मग ते च राहिलंय त्याच्यात बस ना. आकाशात रांगेत उडणारे हे ब्रॅकेटमध्ये पोपट आकाशात हिरव्या पाचू सारखेच दिसतात. इव इव मग ते स्थलम सारखे दिसतात, दाखवतात नाही, मा- दिसतात पाहिजे. स्थलम माझी म्हणजे सारखे. ते स्वतः नाही, स्थळ नाही, वाचू सारखं दिसतं ते म्हणजे हिरवं. आता ते स्थळ हे स्थलम सारखं स्थळ आलं ते. मर्कज याचा स्थलम. अर्थ काय आता नेमकं स्थलमचा अर्थ नाही मग सांगता येत त्याला. सारखे. मर्कज स्थलम म्हणजे काय घेणार इथे? दिलीपजी, तुम्ही लिहिलं ना पाचीसारखं स्थळ. मला असं वाटतंय की ती जी पोपटांची रांग आहे ना उडणारी, हो ना. ती आकाशाला जणू काही पाचूंचं स्थळ आहे, म्हणजे काय पाचूंची खाण आहे असं दर्शविते. दर्शयंती म्हणजे दर्शविते. दाखवते, हा दर्शयंती दाखवते, हा, असं काहीतरी असेल. हो बरोबर ते. फक्त म्हणजे मर्कज स्थलम म्हणजे काय घ्यायचं त्याला? पाचूचे स्थळ म्हणजे काय? मर्कतस्थळ म्हणजे माझ्या मते पाचूंचं स्थळ की जिथे खूप पाचू असे पडलेले हा, असतील वगैरे, त्या टाईप. पाचूचा ढीग असतो तसं. असं त्या टाईप काहीतरी. असं त्याला नेमका शब्द किंवा घेता जिथे पाचू सापडत असतील असं. नाही, किंवा आकाशात पाचूच पडलेले आहेत असं. अशा पद्धतीने. हा, हा, म्हणजे पूर्ण आकाशमंडल हे पाचूंनी भरलेलं आहे असं वाटतं. तुमचं स्थळ वाटावं असं. हा, पाचूंचं स्थळ आहे असं वाटावं, असं दाखवतो, इव म्हणजे दर्शवतो. सारखं. मर्कज स्थळ सारखं दिसतं, हा, दर्शवतं. इव म्हणजे सारखं दाखवतो पण, कारण की शेवटी हे दर्शयंती. हा, दाखवतो. ठीक आहे, बरोबर आहे अश्विनीताई. आकाशमंडल हे पाचूंच्या स्थळासारखं दाखवतं. ओके, हम्म. ठीक आहे, हे पण बरोबर. क्रीडाप्रिय भवन्ति कीरः, हे एकदम सोपं आहे. तुझं सोपं आहे. ते खेळकर असतात. हा, खेळतात. हम्म. कीर म्हणजे पोपट खेळाचे खेळप्रिय. आवडते, त्यांना खेळ आवडतो. हे वाक्य असं व्यवस्थित झालं नाही, शब्दाप्रमाणे घेतलं पण व्यवस्थित नाही ते. पोपट खेळाचे आवडते असतात म्हणजे त्यांना खेळ आवडतो, खेळायला आवडतं. क्रीडाप्रिय भवन्ति. पोपट हे खेळकर. क्रीडाप्रिय असतात. हा, खेळकर आपण मराठीत पण क्रीडाप्रिय म्हणतो ना. हा, क्रीडाप्रिय असतात असं म्हणतो ना. हो, त्याच्यावरूनच तर शब्द आहे ना, क्रीडाप्रेमी असतात. क्रीडाप्रिय हो, हो. क्रीडाप्रिय असतात. किंवा क्रीडाप्रेमी नाही का आपण म्हणतो. क्रीडाप्रेमी हो, असतात असं क्रीडाप्रिय. म्हणतो. क्रीडाप्रेमी म्हटलं चालतं, क्रीडाप्रेमी असतात. हो, पण मध्ये सर म्हणालेले तो हा. शब्द मराठीत असेल तर तो वापरला तरी हो चालेल. हो हो हो, येस हो, येस. हो, हो. Yes. आता हे फारच मोठे पाय. तेही वृक्षांतरम उत्पतन्ति, फलानि उत्किरन्ति, हा, परस्परं वृक्षात भरन्ति. वृक्षांतरम. झाडातून वृक्षापासून वृक्ष. या झाडातून पंचमी. क्रीडन्ति, पंचमी. विलसन्ति, वदन्ति, माद्यन्ति, कंदराम वक्रीकृत्य किमपि मधुरम इव गायन्ति च. हा, वर्णन केलं छान. उड्या मारतात, फलाती खातात, बीज फलानी होतात. उत्किरंती म्हणजे कोरतात का असं, म्हणजे चोचीनी उत्पतन्ति म्हणजे उड्या मारतात. उत्किरंती म्हणजे काय? हा, तेच. असं विखुरणे, असं म्हणजे इकडे तिकडे अच्छा. पळतात. फळाला चावून चावून त्याचं हे पसरवतात, म्हणजे करतात. हा, टोकरतात. हा, हा, टोकरून बाकीचं सगळं टाकून उत्किरण देतात करणे इकडे. म्हणजे विखुरणे, पसरवणे असं आहे का? चौकारतात म्हणतो तसं. विशेषतः अगदी पेरू बघ कसा टवकरलेला असतो. आणि त्याचे कण इकडे तिकडे सगळे पसरलेले असतात. बरोबर आहे. हा करतात ना ते. परस्परम भरंती म्हणजे आणि काय? असा म्हणजे पक्ष हे आता हे काय ते वाहतात शब्द, ते भरंतीवर आला तो, पण ते योग्य वाटत नाही मला तो. ते परस्परांना काय भरंती म्हणजे भरवतात असं वाटतं, भरत पण नाही ऍक्च्युअली ते. भरंतीचं काय घेणं? हो, ते भार वाहने एकमेकांना चोचीने भरवतात ना, तो भरवंती. बरोबर आहे. आहे का, तसं होतं? हा, ते पोपट एकमेकांना भरवतात असं आहे. बरं बरं, ओके ओके ओके. हो, बर बर. अच्छा. क्रीडंती मग सोपं आहे. पुढचं काय? क्रीडंती, विलसंती, आनंद करणे, मादयंती म्हणजे मस्ती करणे. मस्त होतं. अच्छा. हा, बरीच क्रियापदे आली. कंदराम एक छान आहे. कंदराम म्हणजे मान वाकडी करून हा, मान वाकडी करून. ऑब्झर्वेशन छान झालं.
हो 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 सारखे गातात. अगदी हो ते मान मानाकडे तर खूपच वाकडी नृत्य. करत असतात पोपट. हम्म. हो ना. लाडामाडी अच्छा, करतात. कंधरा म्हणजे मान का? हा हा ओ कंद म्हणजे बरं. खांद्यावरून ऍक्च्युअली ते, पण ते इथं त्यांना खांदा नसतो ना बापटांना काही, तर मान वाकडी करून अशी. बरोबर आहे. कंदर आपला गेलाय शब्द. या पोपटावरच लहान मुलांचं गाणं आहे. ओके वाकडी मान कशाला करतोस, बरं बरं म्हणजे रघुराम बरोबर. हा. बसलास का, पिंजऱ्यातल्या दांडीवर बसलास का, अरे वा. आठवतंय. चोच घेतलीस का. हा चोच आमच्या घेतलीस का, लहानपणी बरोबर. आजी हो पण हो माहिती हो. आहे ना? आठवली कविता. तर हा तर ते ते असं विलसंती सगळं जे वर्णन इथं केलंय ना, तसं ते विलसंती गाण्यात म्हणजे पण आहे. आनंद व्यक्त करतात ना. आराम ना, विलास करणे म्हणजे आराम असतो ना तो, आराम टू म्हणायचं टेक किंवा रेस्ट. अच्छा पहुडणे असं होईल खरं. कशाचा अर्थ नुसतं नाही, क्रीडंती विलास विलसंती. विलसंती म्हणजे पहुडतात. विलसंती. हा, विलसंती. ठीक आहे. पण नाही, उन्नतीताईंचं जास्त बरोबर वाटतंय की आराम आराम करणे पण होऊ करतात. शकतो. हो होऊ शकतो आराम. ते जास्त बरोबर वाटतं. नाही, ठीक आहे. नाही विराम म्हणजे आराम करणे, आणि कारण विलास लस विलास धातू म्हणजे जो ना, आनंद ना. लस धातू म्हणजे विलास तसं म्हणजे आनंद आनंद. करणे असंच येते. त्यामुळे हा आनंद म्हणून करतात, विलास खेळतात, आनंद करतात, म्हणजे आनंद साजरा करतात अशा पद्धतीने हा ते. असं आहे ते. विराम म्हणजे आराम आणि हे विलास म्हणजे आनंद. हा त्याच्यावर विलसती आपण नाही का म्हणतात विलसती. विलसती हा म्हणतोच की. हा हा हे हे आनंद बहुवचन बरोबर. विलसंती झाला इथे. हा बरोबर आहे. ठीक आहे, बघूया पुन्हा एकदा बघू तसं. विलसंती जरा बघायला पाहिजे. हो ठीक आहे, चालेल. त्याचा मराठीत अर्थ बरोबर. वक्रीकृत्य आणि विलसंती माध्यंती काय म्हणला होतात? मस्त काय होतात. माध्यंती कुठं? मस्त होतात असं. माध्यंती. माध्यंती, हा. मस्त मस्त होता म्हणजे मस्ती करता असं, म्हणजे मध वरून आलते. मध हा धातू त्याचा. माध्यंती म्हणजे तेच खेळतात, क्रीडा, त्यांची जी काही खेळतात, सगळी क्रीडा चालली आहे. खेळतात, मस्ती हा करतात, असं काहीतरी असेल ते. आणि मस्त होतात, आनंद करतात, मस्ती करतात, वदंती अशा बोलतात, पद्धतीने ना. मस्त होतात. हा मस्त म्हणतो तसं. मदमस्त सारखं. हा पण त्याच्यामध्ये जरा थोडीशी नशा केली असं नाही का होत अर्थ मदमस्त मध्ये? हा. हो, आणि हो. इथे मग या माध्यंतीमध्ये तसं काही अपेक्षा आहे का, की म्हणजे बोलतात, माध्यम. मस्ती ते करतात, आनंदित होऊन मान वाकडी खेळत करून. असतील तर मस्तीच. म्हणजे मुळात मुलंच आहे ना, मस्ती करता खेळ आपण म्हणतो की, म्हणून काय ते मद नाही होत. हा मी तेच म्हणलं, म्हणून म्हणतोय की हा. माझ्या ते मस्ती करणं वेगळं आणि मदमस्त वेगळं. नाही इथं तर मद मस्त. खेळतात ना, त्यांना मुलं ते मग शब्द मस्त आठवला होतात. हा मदमस्त बरोबर आहे. असं. ओ बर त्यांना मदमस्त. फक्त ते साम्य हा झालं. साम्य असं. बर. ठीक आहे, चलो. ते वक्रीकृत्य. थोडस करतात, होतात, हे सगळं थोडस बघायला लागेल. बरं ठीक आहे. कारण ते ते PPT आनंद मिळेल. करतात असं होणार नाही ना. हम्म. आनंदित होतात. आनंद घेतात किंवा आनंदित होतात हा असं आनंद घेतात किंवा आनंदित होतात. हा कुठलं म्हणताय उन्नतीताई तुम्ही? हे इथं खाली वाक्यात आहे ना, ते म्हणजे आनंद ते करतात, भाषांतर करतात, हे असं घेतलं इथे. होतात वगैरे जे आहे ना ते. आनंद 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 करतात करतात इकडे. कुठल्या शब्दाचं तुम्ही केलेलं आहे? हे इथं कुठतरी आहे ना, ते हे विलसंती. विलसंती. हा, मग विलसतात आनंद असं आपण का नाही घेतात. म्हणत आहोत? म्हणू शकतो ना, हा, विलसतात का नाही म्हणायचं? म्हणता येतं. खेळतात, आनंदी होतात, विलसतात, आनंदी होतात बोलतात. असंही म्हणता येतं. तर असा कुठे आपल्याला हे गेलाय धातू, असं नाही आहे. काय म्हणताय? आनंदाने राहतात. विलसंती असा धातूच नाही ना. नाही विलसंती नाही, लस धातू आहे त्याला, आणि विलसंती, उपसर्ग आहे, विलसंती हे बरोबर. बहुवचन आहे. आपण आनंद घेतात म्हणू शकतो तिकडे. आनंद घेतात, ठीक आहे, आनंदी होतात. आनंदी होतात की आनंद घेतात. पण आपण विलसतात असंही म्हणलं तर काय चुकलंय? नाही हा चुकलेलं नाही काही. हा, मग वापरायचं. आपण अनेक वर्ष वापरलं नाही म्हणजे आपण याचा अर्थ अच्छा, दुर्लक्ष केलं असं दुसऱ्या वापराकडे. आपण सारखं वापरलं नसल्यामुळे ते हा, आहे की नाही. ऑड वाटू देत लोकांना, कारण की आपण जास्त शुद्ध बोलतोय.
पण ते संस्कृत मध्ये तसं धातू आहे का म्हणजे वापरू शकतो? नाही